नमस्कार. आज 14 जून 2023 वार आहे बुधवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज थोडासा लेट झालेला आहे कारण अगदीच माहिती आहे तुम्हाला द हिंदूची जी पोर्टल आहे ते मला चालत नाही आहे, त्यामुळे मी थोडासा वेट केला की द हिंदूचं पोर्टल वगैरे म्हणजे परत एकदा स्थायी वगैरे होईल असं वाटलं मला, परंतु ते झालं नाही. त्यामुळे सॉरी फॉर दॅट. जेव्हा ते कार्यान्वित होईल तेव्हा आपण त्याची हायलाइटेड PDF जी आहे ती टेलिग्रामवरती मी देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर आज आपण फक्त लोकसत्ता वृत्तपत्राला फक्त लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण करणार आहोत. ओके, तर पहा, पहिली बातमी, चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार. गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे. पहा, जाखू बंदर कुठं आहे? मग हे गुजरातमध्ये आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग पहा, कालचा जर व्हिडिओ आपला जर पाहिला असाल तुम्ही, तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी ॲनिमेशन दाखवलेलं होतं. ओके, की कशा पद्धतीने जे बिपरजॉय चक्रीवादळ आहे ते कशा पद्धतीने गुजरातला धडकणार आहे किंवा ते कसं जात आहे, त्याचा पाथ कसा आहे हे आपण काल पाहिलेलं आहे. त्यामुळे प्लीज जर शक्य झालं तर कालचा व्हिडिओ पाहून घेऊ शकता किंवा ॲनिमेशन तुम्ही अगदीच इंटरनेटवरती वगैरे त्याचं ॲनिमेशन आहे ते तुम्ही पाहून घ्या. ओके, तर पहा, चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार. व पहा, उद्यापर्यंत हे जर चक्रीवादळ राहिलं तसंच तर काय होणार आहे, सर्वात जास्त टिकलेले हे चक्रीवादळ तयार होईल. म्हणजे पहा, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ 6 जूनला निर्माण झालं होतं. चक्रीवादळाला 8 दिवस 9 तास झालेले आहेत. 15 जूनच्या सायंकाळी ते टिकण्याची शक्यता आहे. ओके, तसे झाल्यास ते अरबी समुद्रातील आजवरचे सर्वात जास्त काळ टिकलेले चक्रीवादळ ठरणार आहे. यापूर्वी पहा, अरबी समुद्रामध्ये 2019 मध्ये क्यार हे चक्रीवादळ तयार झाले होते. ते 9 दिवस 15 तास टिकलेले होते. ओके, त्यामुळे अगदीच त्याची काय म्हणू शकतो, आता ते रेकॉर्ड करू शकण्याच्या मार्गावर वगैरे आहे असं आपण तिथं म्हणता येईल. त्यानंतर दुसरीकडे पहा, 2018 मध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेले गजा चक्रीवादळ हे 9 दिवस 15 तास टिकलेले होते. ओके, म्हणजे बंगालचा उपसागर, आता हा भारत आहे व इकडे हा जो भाग आहे इकडे तर बंगालच्या उपसागरामध्ये तो वेगळाच आहे. गजा हे जे चक्रीवादळ होतं 2018 साली ते किती दिवस टिकलेलं होतं? 9 दिवस 15 तास ते टिकलेले होतं. त्यांचा रेकॉर्ड वेगळा आहे व इथं बिपरजॉय हे पण रेकॉर्ड बनवण्याच्या थोडंसं मार्गावर आहे असं आपण तिथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर पहा, हवामान विभागाने हे जे इथे चक्रीवादळ येत आहेत किंवा इथे जे चक्रीवादळ येत आहेत त्यामागील एक प्रमुख कारण म्हणून त्यांनी जागतिक तापमानवाढ हे कारण वगैरे सांगितलेलं आहे. व हेच कारण आपण कालच्या व्हिडिओ ॲनालिसिसमध्ये सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने तापमानवाढ किंवा जे क्लायमेट चेंज आहे हे चक्रीवादळ वगैरे येण्यासाठी कारणीभूत आहे, हे आपण कालच सांगितलेलं होतं. म्हणजे आपण पण योग्य पाथवर आहोत हे आपलं इथून डायरेक्टली दिसून येतं. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. इथे पहा, कोयना कोरडे ठाक, 60% पाणीसाठा उरलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात टंचाईची भीती आपल्याला निर्माण झालेली स्थिती पाहायला मिळते. म्हणजे अगदीच जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर आता भारतामध्ये पावसाळा वगैरे म्हणू शकतो आपण किंवा मान्सूनची स्थिती झालेली आहे, परंतु अद्याप काय झालेलं आहे, पाऊस वगैरे आलेला आहे का किंवा मान्सूनची गती वगैरे लागलेली आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे आपल्याला भीती वाटत आहे की आता जो उरलेला पाणीसाठा आहे तो अगदीच कमी राहिलेला आहे. आता कोयना धरणामध्ये फक्त 60% पाणीसाठा वगैरे राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीची भीती वगैरे आहे की अगदीच पाणी टंचाई वगैरे होऊ नये. असं झालेलं होतं. पहा, याच्यापूर्वी जेव्हा 2014 मध्ये अल निनो आलेलं होतं तेव्हा आपण लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा केलेला होता. ओके, सर्वांना माहिती असेल. तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला एवढं पाणी टंचाई वगैरे, भीषण पाणी टंचाई तीव्रता वगैरे जाणू शकते. त्यासाठी आपण अगदीच म्हणजे जे मान्सून आहे ते लवकरात लवकर स्थायी व्हावं असं आपण तिथं बेसिकली म्हणू शकतो. परंतु पहा, अल निनो आलेला आहे त्यामुळे परिस्थिती आपल्याला काही सांगता येत नाही. ओके, फक्त आपण प्रेडिक्शन करू शकतो. ज्या पद्धतीने हवामान विभाग सांगेल किंवा ज्या पद्धतीने शास्त्रज्ञ वगैरे सांगतील त्या पद्धतीनेच आपल्याला प्रेडिक्शन करता येईल. बाकी तर यामध्ये आपण म्हणजे आता आपल्या हातात परिस्थिती वगैरे नाही असं आपण तिथं म्हणू शकतो. हां, परंतु येणाऱ्या पिढींसाठी किंवा येणाऱ्या भावी आयुष्यासाठी वगैरे आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला झाडं वगैरे लावता येईल. ते आपल्या हातात आहे परिस्थिती, आपण ते नक्की करू शकतो. किंवा एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी आपण जे काही करता येईल ते आपण नक्की करू शकतो. ओके, ते आपण करणंही गरजेचं आहे असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर पुढे चला, शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्राकडून ट्विटर बंदीची धमकी. आता ही न्यूज काल अगदीच ट्रेंडिंगवर होती व ते गरजेचं पण आहे, पण आपला सरकारच्या विरोधात वगैरे जाता येत नाही किंवा UPSC वगैरे तसे प्रश्न विचारत नाही, त्यामुळे आपण याला स्किप करूयात. परंतु यावरून पहा, आपला जर UPSC म्हणजे एडिटोरियल वगैरे आला ना तो नक्की वाचायचा असतो. ओके, तो एडिटोरियल वगैरे कदाचित उद्या वगैरे येईल तेव्हा आपण तो नक्की घेणार आहोत. ओके, त्यानंतर पुढे चला, पहा आता इथे
हे विविधमध्ये खूप महत्त्वाच्या बातम्या वगैरे दिलेल्या आहेत की पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर विकास प्राधिकरणांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. व कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय काय निर्णय झाले ते आपण पाहूयात. तर पुण्यामध्ये 4 कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पहा, याच्यापूर्वी किती पुण्यामध्ये किती होते, तर 5, याच्यापूर्वीच किती 5 कौटुंबिक न्यायालये पुण्यामध्ये उपस्थित होती. त्यापैकी आता परत एकदा 4 म्हणजे 9 आता कौटुंबिक न्यायालये पुण्यामध्ये आहेत. पुण्यामध्ये कौटुंबिक न्यायालय जास्त स्थापन होण्याचं कारण काय, म्हणजे अगदीच तुम्हाला सांगता येतं की तिथील मॉडर्नायझेशन त्यामुळे पहा, अगदीच आपल्याकडे म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर आपल्याकडे महिला काय करते, जरी तिच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे होत असेल तरी ती घरीच असते, किंवा फक्त ती आई वडिलांना सांगते की अशा पद्धतीने माझ्यावरती व्हायलन्स वगैरे होत आहे किंवा हुंड्याची वगैरे मागणी होत आहे, मी काय करू. मग आई वगैरे सांगतात की तसंच मॅनेज वगैरे करावं लागतं. हीच परिस्थिती वगैरे म्हणजे स्टॅटस को ठेवण्याचा प्रयत्न तिथं केलं जातं ग्रामीण भागामध्ये. परंतु शहरी भागामध्ये कसं असतं, तर महिला अगदी सुशिक्षित असतात. त्यामुळे अगदीच पहा, पुण्यामध्ये कौटुंबिक न्यायालयांची संख्या 9 वर पोहोचलेली आहे, परंतु ग्रामीण भागात तशा पद्धतीची गरज पडत नाही. कारण पहा, पुण्यामध्ये अगदीच केसेस वगैरे वाढत आहेत व 9065 प्रकरणे प्रलंबित आहेत अद्याप पुण्यामध्ये. ओके, ते कमी करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे व ते गरजेचं पण आहे, हे आपल्या इथं डायरेक्टली दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे पहा, स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. म्हणजे घरासाठी किंवा जमीन देण्याकरिता एकत्रित मासिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा देण्यात आलेली होती 10,000 रुपयावरून आता ती 30,000 रुपये इतकी वाढवण्यात आलेली आहे स्वातंत्र्य सैनिकांसाठी. त्यानंतर पुढे या मानसिक आजारमुक्त व्यक्तीकरिता 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यात येत आहेत व हे अगदी गरजेचं आहे. पहा, म्हणजे मानसिक आजार, आता आपण याकडे म्हणजे मेंटल जर तुम्ही एखादी शब्द वगैरे जर म्हटला तर तुम्हाला काय वाटतं, एक हसू येतं किंवा त्याला मजाकमध्ये घेतो आपण. ओके, सायकोलॉजी या स्टडीला आपण खऱ्याच अर्थाने जर पाहिलं तर मजाकमध्ये घेतलेलं आहे की हा सायको आहे, किंवा एखाद्याला चिडवायचं वगैरे जर असेल तर हा मेंटल आहे अशा पद्धतीने म्हणतो आपण. परंतु त्याला आपण मानसिक रुग्ण वगैरे आपण पाहिलेला आहे का, आजपर्यंत नाहीच. म्हणजे आपली मनस्थिती तशी नाही आहे. पहा, ओके, म्हणजे आता एखादा म्हणजे आता अगदीच एखाद्याला लवमध्ये वगैरे जर हे भेटलेलं असेल, म्हणजे काय म्हणतो अपयश वगैरे जर प्राप्त झालं असेल तर तो अगदी डिप्रेस्ड वगैरे होतो. परंतु आपल्याकडे त्याला हे केलं जातं का, किंवा त्याला मानसिक तज्ज्ञाकडे वगैरे नेलं जातं का, तर बिलकुल नाही. ओके, म्हणजे आपण जे म्हणजे आपले जे बुद्धीचे आजार आहेत किंवा जे मनाचे वगैरे जे आजार आहेत ना, आपण त्यांना आजार कन्सिडरच करत नाही. प्रॉब्लेम हा आहे. मग पहा, 2020मध्ये जेव्हा कोविड आलं, कोविडमध्ये तर आपलं सहवासच थांबला. म्हणजे आपण ज्या मित्रमैत्रिणींना वगैरे बोलतो व आपले जे प्रॉब्लेम वगैरे सांगतो ते आपले समजतात तिथं, म्हणजे ते बंदच झालं, म्हणजे आपलं बोलणंच बंद झालं. या कारणामुळे काय झालं, पहा, मानसिक आजाराचे रुग्ण वगैरे जे आहेत ते जास्त वाढले. त्यासाठी पहा, आता मानसिक आजारातून मुक्त व्यक्तींकरिता 16 पुनर्वसन गृह देखील आपल्याला स्थापन करण्याची वेळ आलेली आहे, किंवा ते सरकारचं स्टेप चांगला आहे असं आपण इथं म्हणू शकतो. किमान पहा, त्यांनी सायकोलॉजीला काय केलेलं आहे, तर एक स्टेप पुढे त्याच्या जाऊन विचार वगैरे केलेले आहेत. ओके, हे चांगलं आहे असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर पुढे या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे 13 वर्षानंतर ही शिष्यवृत्तीमध्ये वाढ झालेली आहे. पहा, आपल्याला माहिती आहे जी स्कॉलरशिप परीक्षा असते 5वीची, त्यामध्ये आता पहा 5वीसाठी आता 5,000 रुपये प्रतिवर्ष आणि 8वीसाठी 7,500 रुपये प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. खरं पाहिलं तर म्हणजे एवढं तर यामधून खरंच काही होत नाही. शिक्षणाचा जर खर्च पाहिला आपण तर देत आहेत तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ देखील करण्यात आलेली आहे. त्यानंतर लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा करण्यात येणार आहे व कंत्राटी ग्रामसेवकाच्या मानधनात 10,000 रुपयांची वाढ देखील करण्यात येणार आहे. आता हे अशा पद्धतीने आहेत, ही न्यूज तुम्ही वाचून घेऊ शकता म्हणजे डिटेल जर जायचं असेल तर. परंतु मी ह्या डिटेल घेतलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे पहा, अन्य न्यूज आपल्यासाठी गरजेची दिसत नाही आहे. त्यानंतर देशात लोकशाहीची हत्या, ही न्यूज आत्ताच आपण चर्चा केली की याबद्दल आपण एडिटोरियल आल्यानंतर वाचूयात, कारण या न्यूजचा आता म्हणजे रिलेव्हन्स राहत नाही. कारण पहा, जे माजी ट्विटरचे CEO होते, म्हणजे ट्विटरचे माजी CEO होते, त्यांनी काय केलेलं आहे, जॅक डार्सी यांनी आरोप लावलेले आहेत भारतावर की जे भारत म्हणतं मदर ऑफ डेमोक्रेसी वगैरे, तर ते तसं नाही आहे. कारण पहा, जेव्हा किसान आंदोलन वगैरे चालू होतं तेव्हा अगदीच त्यांना ट्विटरचं दुकान वगैरे बंद करेन अशा पद्धतीच्या धमक्या वगैरे प्राप्त होत होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते जे ट्विट वगैरे होते ते हटवले गेले असं त्यांचं म्हणणं आहे. ते आरोप आहेत, गंभीर आहेत. मग त्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तर अगदीच त्याला खंडन वगैरे केलेलं आहे किंवा ते खंडनच केलं जातं. त्यामुळे
आपल्याला त्याच्या विरोधात वगैरे आपण स्टडी करू शकतच नाही, परंतु जर झालं तर एडिटोरियल येतील, मग एडिटोरियल नक्की आपण त्याबद्दल एखादी पॉईंट तरी नक्की मिळतो, तशा पद्धतीने आपण ते वाचणार आहोत. ओके, त्यानंतर ही दोन्ही न्यूज गजेशन आहेत. पुढे चला, गोपनीय माहितीच्या संरक्षणात सरकार समर्थ. आता याबद्दल आज लेख आलेला आहे, तो लेख आपल्याला वाचायचा आहे. ओके, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. हे पहा, इथून गरजेचं नाही. त्यानंतर AI ची दुधारी तलवार, म्हणजे अगदीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर लेख आलेला आहे. हा लेख अगदीच शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे स्वतःपेक्षाही बुद्धिमान यंत्र तयार करण्याच्या मानवाचा खटाटोप नेमका कुठे घेऊन जाणार आहे याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. या लेखमध्ये समजवण्यासारखं वगैरे जास्त काही दिसत नाही, त्यामुळे हे जे आहे हे तुम्ही वाचून घेऊ शकता. पहा, कोविन. ओके, आता हा अगदीच गरजेचा मुद्दा आहे. आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तुम्हाला, म्हणजे जे अशिक्षित वगैरे आहेत किंवा ज्यांना काही माहिती नाही त्यांना जरी प्रश्न, किंवा एखादा शिक्षित विद्यार्थी जरी आहे, तो नरेटिव्हचा शिकार झालेला वगैरे आहे, त्याला जर प्रश्न विचारला की तुझा कोविडचा डाटा जो आहे तो लीक झालेला आहे, तर तुला काय, म्हणजे तुझं त्यावरती काय मत वगैरे आहे असं जर विचारलं तर त्या नागरिकाला काहीच फरक पडत नाही. काहीही, म्हणजे इकडली काडी तिकडे वगैरे झाल्यासारखा काहीच फरक पडत नाही, असं आपलं तिथं स्थिती आहे. हे आपण इथं बेसिकली पाहणार आहोत. तर पहा, नागरिकांकडून जमा केलेल्या माहितीची आपण काय करणार, ती कोठे राखली जाणार आहे इत्यादी तपशील देण्याची गरज ना सरकारला वाटते ना नागरिकांस. त्यामुळे कोविन सारखे प्रकार घडले तरी नागरिकांस खंत वाटतच नाही. ओके, हा आपल्या देशातील मोठा प्रॉब्लेम आहे. जसं की आता याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं, आता सर्वांनी काय केलेलं आहे, आपण MPSCची परीक्षा दिलेली आहे. MPSCच्या परीक्षेला आता काय केलं जात आहे, किंवा IBPSची घ्या. ओके, IBPS या परीक्षेमध्ये आपल्याला काय डाटा जमा केला जात आहे. ओके, डाटा कलेक्ट केला जात आहे. ओके, डाटा इथं कलेक्ट केला जात आहे. मग पहा, हा डाटा कुठं साठवला जात आहे, आपल्याला काय माहिती आहे का? ओके, काहीच माहिती नाही आहे. ओके, त्यांनी आपल्याला अगदीच तुम्हाला म्हणजे एक चांगल्या पद्धतीची परीक्षा, किंवा त्यामध्ये काहीच म्हणजे त्यामध्ये काहीच त्रुटी वगैरे आणू देणार नाही, किंवा कोणताच घोटाळा वगैरे येऊ देणार नाही, अशा पद्धतीची परीक्षा घेत आहोत आम्ही, हे दाखवण्यासाठी त्यांनी काय करत आहेत, आपले एकतर बोटाचे ठसे, आता IBPSचं सांगतोय मी, एकतर बोटाचे ठसे जात आहेत आपल्या, त्यानंतर अगदीच आयरिस म्हणजे आपले जे बायोमेट्रिक आहे ते घेतलं जात आहे. MPSCमध्ये पण बायोमेट्रिक चाललं आहे, आपलं आयरिस जे आहे ते जात आहे. मग हे सर्व जात असताना हा डाटा त्यांनी कलेक्ट तर करत आहेत, परंतु हा डाटा ठेवत कुठं आहेत किंवा साठवत कुठं आहेत हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे का? बिलकुल नाही. मग पहा, तुम्ही आठवा, कंबाईनची तारीख होती 30 एप्रिल व 21 एप्रिलला आपल्याला एक न्यूज प्राप्त झाली होती की आपले जे ॲडमिट कार्ड आहेत ते लीक झालेले आहेत. मग पहा, तसे जर ॲडमिट कार्ड लीक झालेले असतील, 21 एप्रिल रोजी ॲडमिट कार्ड आपले लीक झाले, बरोबर, टेलिग्रामवरती ते सगळे लीक झाले होते, अशा पद्धतीची न्यूज आली. आता बाबा, ती न्यूज जी होती ती फेक आहे किंवा न फेक आहे, किंवा तशा पद्धतीने झालं होतं किंवा न झालं होतं याबद्दल मला बोलायचं नाही, परंतु जर लीक झालेलं असेल व त्यामध्ये जर 1% देखील जर चान्स असेल तर तुमच्या डाटाला कशा पद्धतीने धोका आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं दिलेलं आहे, कोविन बाबत पण बोलूयात आपण, परंतु जो डेटा MPSC बाबत लीक झाला त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नक्की. ओके, तर पाहूयात. आता पहा, सर्वजण अगदीच MPSCची तयारी वगैरे करत आहात, किंवा अगदी जर पाहिलं आपण तर जे विद्यार्थी कंबाईनची तयारी वगैरे केली त्यांनी फॉर्म वगैरे भरला, मग त्या फॉर्ममध्ये आपण काय काय टाकतो, किंवा हॉल तिकीटवर आपल्याला काय काय मिळेल, तर त्या व्यक्तीचं वय, तो व्यक्तीचं नाव गाव वगैरे जे काही आहे, किंवा त्याचं सेंटर वगैरे कुठलं आहे हे सर्व काही मिळतं. किंवा जर आपली प्रोफाईल जर लीक झाली असेल तर आपल्याला काय सांगता येतं, त्यामधून काय जाईल, एक मोबाईल नंबर आपला, ओके, ॲड्रेस, ओके, ह्या 2-3 गोष्टी तरी लीक होतात. मग पहा, या 2-3 गोष्टीचा आता जी टेलिग्रामवरती व्हायरल झालेलं होतं, ओके, जे टेलिग्रामवरती ॲडमिट कार्ड व्हायरल झालेले होते त्यातून साध्य काय होऊ शकतं. पहा, आता तो जो डेटा आहे, ओके, ज्या व्यक्तीने तो डेटा लीक केलेला होता तो व्यक्तीने जर तो डेटा अगदी एखाद्या कंपनीला जर विकला, म्हणजे एखादी क्लासेस आहे, म्हणजे आपलंच उदाहरण घेऊयात, जर तो डाटा मला विकला गेला तर मी काय करेल, पहा, हा जो सगळ्या MPSC विद्यार्थ्यांचा डाटा आहे तो मी कलेक्ट करणार. मग यामधून माझ्या जिल्ह्यातील जे व्यक्ती आहेत त्यांचं मोबाईल नंबर वगैरे त्याला डायरेक्टली ॲनालिसिस वगैरे करणार, ओके, व माझ्या जिल्ह्यातील सगळ्या व्यक्तींना मी डायरेक्टली फोन नंबर वगैरे त्यावरून हे करणार, म्हणजे टॉर्चर केलं म्हणणार नाही, परंतु अगदीच त्यांना SMS वगैरे पाठवले जाणार, त्यानंतर काय कॉल वगैरे केले जातील, ओके, व त्यांना मार्केटिंग वगैरे करून मी काय म्हणेल की माझ्या कोचिंग क्लासेसमध्ये या, तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने डिस्काउंट देतो. व पहा, यावरून आपण अगदीच
म्हणजे त्यांची सर्व नाळ वगैरे ओळखू शकतो की आपण कुठे त्यांनी फॉर्म वगैरे भरलेला होता, म्हणजे कोणत्या कोणत्या परीक्षेला वगैरे त्यांनी फॉर्म भरलेला आहे. आता MPSCचं म्हटल्यानंतर ते बेरोजगार आहेत हे आपल्याला नक्की समजलं, बरोबर. मग त्यामुळे तशा पद्धतीने मी कॉल वगैरे करून त्यांना परेशान वगैरे करणार. म्हणजे हे फक्त झाला मायनर इश्यू आहे, तरी पण तो इश्यू आहे किंवा तो डाटा तुमच्या डाटाचं खनन आहे हे मी डायरेक्टली सांगू शकतो. त्यानंतर पहा, असंच दुसऱ्या जिल्ह्याला वगैरे ती माहिती जाईल. मी माझ्या जिल्ह्यापुरतं घेतलं, मग ती दुसऱ्या जिल्ह्यापुरतं वगैरे घेतील. मग हे काय झालं, तुमच्या डाटाचं इथं काय झालेलं आहे, बिझनेस झालेला आहे हे. ओके, त्यामुळे पहा, तुम्हाला आज देखील तुम्ही क्रेडिट कार्डसाठी म्हणजे SBIमध्ये जर क्रेडिट कार्डमध्ये फक्त तुम्ही एक क्रेडिट कार्ड घेतलात ना, तर सगळे बँकेवाले तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्याच्या मागे लागतील. अशा पद्धतीने स्थिती आहे ती. ओके, कारण तुमचा डाटा विकला जातो. अगदी त्याच पद्धतीने पहा, तुम्ही UPSCची एखादी फ्रीची टेस्ट लावून पहा, ती लगेच दुसऱ्या टेस्ट म्हणजे दुसऱ्या पण कोचिंग क्लासेसची वगैरे टेस्ट तुम्हाला लगेच दिली जाते. ओके, त्याचं तेच कारण आहे की कारण तुमचा डाटा वगैरे तिथं ब्रीच होतं. ओके, की ते डाटा वगैरे ते विकला जातो. आता इथं पण तेच झालेलं आहे. जर MPSCने म्हणजे तसं होऊ नये, परंतु जर झालेलं असेल तर डायरेक्टली तो डाटा जर लीक झाला तर त्याचमधून अशा पद्धतीने बिझनेस वगैरे उभा राहू शकतो. आता पहा, कोविन ॲपचं तशाच पद्धतीने सांगूयात आपण. ओके, आता व्यक्ती म्हणतील की कोविनबाबत वगैरे काय झालं, म्हणजे कोविडचा डाटा वगैरे जर गेला तर त्याचं काय प्रॉब्लेम होईल. तर पहा, त्याचं पण असंच होईल. आता कोविडमध्ये आपण काय काय दिलेलं आहे, तर अगदीच फोन नंबर, त्यानंतर सर्व माहिती तिथं दिलेली आहे आधार कार्डची वगैरे. मग त्याचं पण तेच प्रॉब्लेम येतं. ओके, त्याची जर डाटा लीक झाली तर त्याला रोग कोणते आहेत किंवा कशा पद्धतीने त्याची मानसिक स्थिती वगैरे आहे. पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. हे आपण आत्ताच्याच वरच्या स्लाईडमध्ये वगैरे पाहिलेलं आहे की AIची दुधारी तलवार. ओके, मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपण जेवढं विचार करू शकत नाही त्याचा त्यांनी उपयोग करून घेतील किंवा बिझनेसमध्ये त्याचा उपयोग होईल, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. व पहा, तुम्ही निगेटिव्ह याला घेऊ नका, कारण तुम्हाला आर्टिकल 21 नुसार काय देण्यात आलेलं आहे, राईट टू प्रायव्हसी याचा अधिकार आहे. मग सरकारला हा अधिकार नाही किंवा MPSCला पण अधिकार नाही किंवा IBPSला पण अधिकार नाही की तुमचा डाटा वगैरे त्यांनी साठवून ठेवू शकावं. कारण राईट टू प्रायव्हसी तुमचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे हा. ओके, फंडामेंटल राईट आहे, परंतु जर ते डाटा नीट साठवू शकत नाहीत तर त्यांना तो अधिकार पण नाही आहे. आता पहा, इथं ॲपल कंपनीचं उदाहरण आहे. ओके, ॲपल कंपनी काय करते, तुमचा डाटा साठवून घेते, परंतु त्यांनी कुठं आम्ही स्टोअर केलेला आहे ही डायरेक्टली सांगतात, ते उघड्यावर सांगतात. परंतु आपलं सरकार वगैरे आपल्याला सांगतं का, बिलकुल सांगत नाही. मग पहा, इथे तेच देण्यात आलं आहे की आपल्याकडे सबभूमी गोपाल की त्या तत्वावर सब जानकारी सरकार की अशा पद्धतीने मानण्याची सवय लागलेली आहे. ओके, म्हणजे सरकार जे काही डाटा वगैरे साठवतं ना ते आपल्याला देतच नाही. ओके, तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या, आधार कार्ड म्हणतो किंवा आपलं एखादी योजना वगैरे आहे, स्कॉलरशिपसाठी पण तुम्हाला काय बायोमेट्रिक वगैरे करावं लागतं. ज्या पद्धतीने आधार कार्ड आणि बँक जे आहे ते लिंक वगैरे करण्याचं तिथं सवय आहे किंवा तिथे एक रूल आहे. तशा पद्धतीने म्हणजे एक कोणतीही योजना नाही जिथं आधार कार्ड आपल्याला म्हणजे विदाऊट आधार कार्ड तुम्ही योजनेचा त्या लाभ घेऊ शकता. ओके, तो प्रॉब्लेम आहे तिथं, म्हणजे तुमच्या आर्टिकल 21चा तिथं डायरेक्टली उल्लंघन आहे. त्यामुळेच पहा, आता मी जरी म्हटलं किंवा एखाद्याला जर प्रश्न विचारलं की तुझा डाटा वगैरे चोरीला गेलेला आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे का, तर त्यानं काहीच खंत त्याची काहीच वाटत नाही. कारण तुमचा जो अधिकार आहे आर्टिकल 21 याचं तुम्हाला मान्यताच नाही किंवा तुम्हाला माहितीच नाही की तुमच्या डाटाचं वगैरे काय काय तिथं उपयोग वगैरे केला जाऊ शकतो. आता याचं म्हणजे कोविड बाबतीत जाऊ द्या, परंतु आणखीन याचं जर लार्ज पर्स्पेक्टिव्ह वगैरे जर पाहिलं आपण तर पहा कसं होऊ शकतं. आता मागच्याच महिन्यामध्ये एम्स या रुग्णालयामध्ये काय झालं होतं, डाटा ब्रीच झालेलं होतं. त्यावेळेस पण मी चर्चाला घेतलेलं होतं. हा टॉपिक मी घेतलेला आहे, चांगल्या पद्धतीने क्लिअर केलं आहे. जे रेग्युलर विद्यार्थी त्यांना माहिती असेल, तरी पण एकदा परत मी घेण्याचा प्रयत्न करतोय. आता पहा, अलीकडेच दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचा डाटा लीक झालेला होता. मग त्या डाटा लीकचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने होईल ते पहा. आता एम्सचा डाटा लीक कोणी केला होता, तर जास्त करून आपण कोणी केला असं सांगितलं तर चायनाकडे त्याची नजरा वगैरे जातात. ठीक आहे, मग पहा, डाटा लीक झालेला होता एम्स रुग्णालयात. एम्स रुग्णालयामध्ये कोण कोण उपचारासाठी जातं, आपल्यासारखे तर व्यक्ती जात नाहीत, परंतु आपल्या जे VIP लोक आहेत ते तिथे जातात. बरोबर, VIP ट्रीटमेंटसाठी तिथं एम्स या रुग्णालयात वगैरे त्यांना नेलं जातं. मग VIP मध्ये कोण आले, अगदीच लालू प्रसाद यादव, त्यानंतर नरेंद्र मोदी. म्हणजे आता अगदीच जेव्हा गोपीनाथ मुंडे यांचं ॲक्सिडेंट झालेलं होतं त्यांना पण एम्स रुग्णालयात नेलेलं होतं. म्हणजे जे टॉपचे मंत्री आहेत किंवा जे टॉपचे सर्व VIP लोक आहेत ते सर्व कुठे जातात, पहिल्यांदा एम्समध्ये जातात. बरोबर, मग पहा, आपलं एम्समधील जो डाटा आहे तो हॅक करण्यात आला. मग जे मग चायनाला काय समजलं पहा, की जे VIP लोक आहेत भारतामधील त्यांना कोणते आजार आहेत, म्हणजे कोणते प्रामुख्याने डिसीज आहेत हे समजून येतं. बरोबर, मग पहा, या व्यक्तींना हे डिसीज आहेत हे चायनाला समजलं. मग त्यानंतर चायना काय करेल पहा, खेळ या डिसीजमध्ये मोस्ट कॉमन डिसीज कोणता आहे तर शुगर आहे. मग पहा,
जे शुगरसाठी लागणारं म्हणजे शुगरवर इम्पॅक्ट करणारं वायू आहे किंवा एखादी जे व्हायरस वगैरे आहे तशा पद्धतीने ते भारतामध्ये वगैरे इम्पोर्ट करू शकतं किंवा तशा पद्धतीने भारतामध्ये ते टाकू शकतं. किंवा जे मेडिसिन एखादी वेळेस चायनामधून जर येत असेल, ओके, एखादी मेडिसिन चायनामधून जर भारतामध्ये येत असेल किंवा रॉ मटेरियल येत असेल, तो रॉ मटेरियल जर शुगरच्या गोळीशी वगैरे जर लागत असेल तर ते काय करेल, त्यांनी बंद वगैरे करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे काय होईल, तुमच्या हेल्थवर, तुमचे जे VIP आहेत ना त्यांच्या हेल्थवर इम्पॅक्ट चायना घर बसला करू शकतं. हे इथपर्यंत प्रॉब्लेम वगैरे आपला तयार होऊ शकते. यासाठीच काय आपल्याला डाटा आपलं सांभाळून ठेवणं हे गरजेचं आहे. परंतु आपण जेव्हा सरकारला प्रश्न विचारतो तर त्यांनी सरकार डायरेक्टली म्हणतं की आम्ही डाटा सुरक्षितच आहे, सर्व काही ठीक आहे, असंच त्यांची उत्तरं येतात. मग आता झालेलं काय पहा, कोविन ॲपबाबत पण तसंच झालेलं आहे. कोविडची जेव्हा माहिती लीक झालेली असा प्रश्न विचारला मंत्र्यांना तर त्यांनी 2 उत्तरं दिलेली आहेत. पहा, 2 उत्तरामध्ये त्यांनी एक म्हटलं की हे अगोदरची माहिती आहे, म्हणजे हे अगोदर लीक झालेलं होतं असं त्यांना म्हणायचं आहे. व त्यांनी म्हटलं की हे अप्रत्यक्ष झालं नाही तर प्रत्यक्ष झालं नाही तर अप्रत्यक्ष झालेलं आहे डाटा लीक. त्यांनी 2 गोष्टी बोलले पहा, त्यामधूनच आपला हा पॉईंट वगैरे उठवावा लागतो. एक म्हटले की त्यांनी अप्रत्यक्ष झालेला आहे हा डाटा लीक, प्रत्यक्षरित्या डाटा लीक झालेला नाही आहे. त्यानंतर दुसरी न्यूज त्यांनी काय म्हटली की ही मागेच झालेली आहे, म्हणजे याच्या पूर्वीच होऊन गेलेली ही माहिती आहे का. मग याच्या पूर्वी झालं असेल तर तुम्ही त्याला एक्सेप्ट करत नाही आहे का प्रॉब्लेम आहे, तुम्ही लोकांना वगैरे सांगितलं नाही की तुमचा डाटा वगैरे लीक झाला. हा इथं मोठा इश्यू निर्माण होतोय, कारण तुमच्या हे डायरेक्टली आर्टिकल 21चं इथं उल्लंघन आहे. मग पहा, जर असं होत असेल, म्हणजे मी याच्यापूर्वी पण तेच म्हटलं, MPC आणि IBPSला जर तुम्हाला सांभाळणं होत नसेल तर तुम्ही आमचा डेटा घेताच कशाला. ओके, हा मोठा प्रॉब्लेम आहे ना. आता ती चांगली बाब आहे, परंतु पहा त्यांनी काय करत आहेत, आर्टिकल 21चं इथं उल्लंघन करत आहेत ना. आता काही विद्यार्थी म्हणतील की बायोमेट्रिक वगैरे केलं तर ते आमच्या सुरक्षिततेसाठीच आहे, परंतु जर MPCने किंवा MPCची जर डाटा साईट वगैरे हॅक झाली, ओके, MPCची साईट वगैरे हॅक झाली व तुमचा डाटा जर विकला गेला तर मग तुम्ही काय करणार आहात, तुमच्या आर्टिकल 21चं तर उल्लंघन आहे ना. मग त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतोय. याचे मी इम्पॅक्ट आणि भरपूर खोलमध्ये वगैरे चर्चा केली असं मला वाटतं. तरी देखील पहा, आता मी रॉमध्ये वगैरे समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला, म्हणजे की बेसिक काय गोष्टी त्या वगैरे ते समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे लेख तुम्ही अगदी मी हायलाइटेड पार्ट आपली जी टेलिग्राम चॅनल आहे तिथं पाठवलेलं आहे. आता जे विद्यार्थी म्हणत होते की यूट्यूबला पण तुम्ही जे हायलाइट केलेलं आहे ते घ्या, तर पहा मी हे जे बोललो तुम्हाला, मला जे समजायचं होतं ते ऑलरेडी इथं दिलेलं आहे, तेच आहे सर्व काही, त्यामुळे काळजी करू नका. पण जर शक्य झालं तर आपली पहा UPSCला काय डिमांड आहे, तर आपला लेखी उत्तरं लिहायची असतात, त्यामुळे मी समजावणं वेगळं व तुम्ही वाचणं वेगळं, कारण लेखी उत्तर लिहिताना माझी भाषा येऊ नये तुम्हाला, तर ही पुस्तकी भाषा किंवा जी वृत्तपत्रामध्ये चांगली भाषा आहे ना ती वापरावी, असं माझं तिथं हेतू असतो नेमका. ओके, त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही एखादी तरी लेख वगैरे वाचत चला डेली. ओके, कारण सर्वच माझ्यावर डिपेंड वगैरे राहू नका, तेच म्हटलेलं आहे यापूर्वी पण. मी जे देतो त्यामधून 100% करंट अफेअर्स होत नाही, याच्यापूर्वी पण म्हटलं व आता पण म्हणतोय. ओके, त्यानंतर आपण पुढे चालूयात. अमेरिकेत कर्करोगावरील औषधांचा तुटवडा, हा तुटवडा कशामुळे झालेला आहे पहा, भारतामध्ये काय झालेलं आहे, भारत सरकार अगदीच औषध एक्सपोर्ट तर करतं, परंतु जे औषध एक्सपोर्ट करतं ना ते औषध आपण भारतामध्ये कन्झ्युम करत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. व त्यामुळे पहा एक्सपोर्ट जे औषध करतो आपण त्यावरती कोणतं किती कॅटेगरीमध्ये ते मटेरियल वगैरे असावं याबद्दल काहीच तिथं रूल्स वगैरे नाहीत, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे USAने काय केलं आहे, भारतावर बॅन केलेलं आहे भारताच्या औषधांना. मग त्यासंदर्भात हा लेख आलेला आहे. आता अमेरिका आणि भारताची इंटरनॅशनल रिलेशन कसे आहेत ते तुम्ही एकदा IRच्या म्हणजे IRमध्ये वगैरे एकदा वाचून घ्या. व MPSCला तर ते गरज नाही, त्यामुळे हे स्किप करू शकता, परंतु UPSCवाल्यांनी ती IRमध्ये शिकून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, हे सत्ताकारण आहे, काहीच गरजेचं नाही याचं, म्हणजे दुसरं अन्य न्यूज वगैरे, तर ते एकच लेख वगैरे होता. आय थिंक इथे एक गेली न्यूज. पहा, नितीन गडकरी यांनी काय म्हटलेलं आहे, तर श्रीमंतांनीच बँकांचे सर्वाधिक कर्ज बुडवलेले आहे, व हे अगदी बरोबर आहे. पहा, आपल्याकडे 2022मध्ये जेव्हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तेव्हा म्हणजे संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं भारत सरकारने की 11 लाख करोड, ओके, 11 लाख करोड रुपये काय झालेलं आहे, बँकांचं कर्ज माफ झालेलं आहे किंवा राईट ऑफ करण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे जे श्रीमंत आहेत व्यक्ती त्यांचं कर्ज एवढ्या प्रमाणात जर माफ होत असेल तर आपल्या म्हणजे खूप, आता मी तिथं बोलू नये, परंतु हे तुम्ही समजून घ्या की 11 लाख करोड रुपयाचं लोन राईट ऑफ झालेलं आहे. लोन राईट ऑफ म्हणजे त्या पद्धतीनेच आहे की लोन माफ करण्या पद्धतीनेच आहे ते. ओके, म्हणजे जी बॅलन्स शीट वगैरे याच्यापूर्वी सांगितलेलं होतं पहा, ते कोऑपरेटिव्ह बँकाबाबतचं मी म्हटलेलं होतं पहा, कचरा म्हणजे तुमच्या रूममध्ये सध्याला कचरा आहे तो दुसऱ्या रूममध्ये वगैरे नेऊन टाकणे, तशा पद्धतीने आहे ते. आता त्यांनी वसुली करतील, परंतु श्रीमंत लोकांच्या घरी जाऊन वसुली करतील का, म्हणजे मला निगेटिव्ह घेऊ नका, परंतु या न्यूजला तुम्ही अगदीच
पहा की कशा पद्धतीने 11 लाख करोड रुपयाचं म्हणजे लोन वगैरे राईट ऑफ केलं जातं, परंतु शेतकऱ्याचं आता तसं म्हणता येणार नाही, शेतकऱ्यांचं पण केलं जातं, परंतु लाखांवरती वगैरे होत नाही. हे एक स्थिती आहे, रियालिटी आहे. तुम्ही प्लीज त्याला असेप्ट वगैरे करत चला. जे सत्य आहे ते सत्य आहे. ओके, मला तसं काही एक्झॅगरेट वगैरे करून इश्यू वगैरे सांगायचं नसतो तुम्हाला. आता जो डाटाचा मी सांगितला, त्यानंतर आत्ता जो श्रीमंताचा वगैरे, तसं मला काहीच त्यातून वगैरे मिळत नसतं. फक्त मी रॅशनल थिंकिंगद्वारे वगैरे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जर एखाद्या वेळेस विचार पडत नसतील आपले तर सॉरी फॉर दॅट, परंतु जे मान्य जे हे आहे ते तुम्हाला असेप्ट करावं लागेल. कारण पहा, भारतामध्ये 73% पॉवर्टी आहेत. ओके, हे कधीचा डेटा आहे? 2011चा डेटा आहे. आता 2021चा डाटा आणखी आलेला नाही आहे. ओके, व तो येणार पण नाही आहे. मग पहा, 73% जर जनता गरीब असेल आपली व 11 लाख करोड श्रीमंताचं कर्ज जर माफत असेल तर ते त्याबद्दल आता तुम्हीच अर्थ वगैरे लावायचा आहे. मी त्याबद्दल काहीच बोलणार नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.